ओबीसींच्या विविध मागणीसाठी गुरुवार दिनांक 20 जून रोजी शहापूर तालुक्यातील संत तुकाराम चौक येथे ओबीसींच्या हक्कासाठी निदर्शन आंदोलन प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर, नवनाथजी वाघमारे, ॲडव्होकेट मंगेश ससाने यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा शहापूरमध्ये देण्यात आला। विखुरलेल्या 18 पगड ओबीसी जातींचा हक्क हिरावून घेण्याचे षडयंत्र रचले जात असताना त्यांचे आरक्षण टिकवण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत संविधानिक मार्गाने हे निदर्शन करण्यात आले। यावेळेस शहापूर तालुक्यातील मोठ्या संख्येने ओबीसी समाज उपस्थित झाला होता। हे आंदोलन व निदर्शन कोणत्याही प्रकारे गालबोट न लागता संविधानिक पद्धतीने केले, परंतु ओबीसी समाजाला न्याय न मिळाल्यास आम्ही मुंबई महामार्ग अडवून असा इशारा शहापूर तालुक्याची रणरागिणी अपर्णाताई खाडे यांनी दिला। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। आमचे तिघजण ससाणे साहेब, वाघमारे साहेब आणि हाके साहेब वाडीगोद्री आणि पुण्याला उपोषणाला बसले आहेत आणि आमच्या मागण्या आजपर्यंत सरकारला नेहमीच माहिती आहेत की ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, आमच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का नाही लागला पाहिजे आणि आमच्या मागण्यांचं परिपत्रक वेळोवेळी आम्ही सरकारला दिलेलं आहे। गेल्या वर्षी 17 सप्टेंबरला आम्ही शहापूरमध्ये आंदोलन केलं होतं, त्यावेळेस माझ्यासह अनेकांनी मुंडन केलं होतं आणि सरकारला जाग येण्यासाठी, परंतु त्याचा काही सरकारने इफेक्ट घेतला नाही। त्यानंतर आमचा ओबीसी योद्धा भरत निश्चिते उपोषणाला बसला, प्राणांतिक उपोषणाला, त्यावेळेसही सरकारचं कोणी आलं नाही। आम्हाला असं वाटतं की सरकार आमच्याबरोबर दुजाभाव करते। मनोज जरांगेंना एक वागणूक आणि ओबीसीच्या नेत्यांना एक वागणूक, कारण की अजूनही आज 9वा दिवस हाके साहेबांचं वगैरे उपोषणाला बसण्याचा, पण अजूनही सरकारातलं कोणीही तिथपर्यंत पोहोचलेलं नाही आहे। या सगळ्याचा आम्ही निषेध करतो आणि या सगळ्याचं निदर्शनार्थ आज आम्ही ते जमलोय। पुढची पायरी आमची असे असेल की आम्ही रस्त्यावर उतरून हायवे आणू। ओबीसी एक दुटीचा योद्धा आपला पाहिजे जय ओबीसी। आज जालनामध्ये आणि पुण्यामध्ये माझे बांधव लक्ष्मण हाके, वाघमारे सर आणि ॲडव्होकेट सासाने सर हे उपोषणाला बसले आहेत आणि त्यांचा आज 8वा दिवस आहे उपोषणाचा। सरकार कोणत्याही प्रकारचा दखल घेत नाही। याचे कारणही असेल तर जे माझे बांधव वारंवार सांगतात आमची जातनिहाय जनगणना करा आणि केंद्राकडून आम्ही माहितीच अधिकारातून आम्हाला एक लक्षात आलेलं आहे का या ओबीसींना राजकीय आरक्षण नाही आहे। त्याच्यामुळं आज जी परिस्थिती आमची उद्भवते की आम्हाला जातनिहाय जनगणनेवरून आमच्या राजकीय प्रतिनिधित्व पहिले दिलं पाहिजे, शैक्षणिक प्रतिनिधित्व मी पहिलेही सांगतोय, सर्व समाजाला शिक्षणाचा अधिकार सर्वांना आहे, परंतु त्या शिक्षणाच्या मार्फत आमच्या गरीब सांगलं जातोय, पण इथे गरीब हटाव मोहीम नाही आहे, तर आमचं प्रतिनिधित्व पाहिजे। मग ओबीसींना प्रतिनिधित्व किती आहे? मग केंद्रामध्ये बघायचं, राज्यामध्ये आम्ही किती आहेत? आज बिहारच्या धर्तीवर जनगणना होते, तामिळनाडूमध्ये होते, मग महाराष्ट्रात का होत नाहीये? हा मुद्दा जरांगे भाऊंनी मुद्दा घेतला पाहिजे का जातनिहाय जनगणना करून द्या। जातनिहाय जनगणनेमध्ये मग त्यांचं प्रतिनिधित्व किती आहे हेही लक्षात येईल। मराठा समाजाचे आज आमदार किती आहेत, खासदार किती आहेत आणि ओबीसींचे किती आहेत? अहो जरांगे कितीही बोलला आम्ही ओबीसींना पाडू, अरे ओबीसींचं प्रतिनिधित्व किती दिलं जरांगे भाऊ हे आधी आम्हाला सांग। नुसतं आमच्या ओबीसींना पाडू, आम्ही ओबीसींना पाडू ही मुद्दा घेतले पाहिजेत आम्ही। आज ओबीसींना दशा आणि दिशा ही दाखवण्याचं काम मराठा समाजाने किती केलेलं आहे। मी जाहीर महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला सांगतोय आमची जातनिहाय जनगणना करा आणि आमचं लोकप्रतिनिधित्व पहिल्यांदा द्या। आज लोकप्रतिनिधित्व जोपर्यंत आमचा ओबीसींचा नाही तोपर्यंत आम्हाला आमचा लक्ष गाठता येणार नाही। आज ओबीसींची वास्तविकता दिशा ही केंद्र आणि राज्य सरकारने केलेली आहे। इथे थांबतोय। जय हिंद, जय भारत।